राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या बंगल्यावर भेट घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। राष्ट्रवादीतील हे तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आले। मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही। मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुमारे तासभर झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही नियोजित भेट होती अशी माहिती समोर आलेली आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र केल्यासंदर्भात या संबंधित विषयासाठी मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं आता समोर येतंय। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय। तसंच भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचीही माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझ्या सहकारी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, मात्र ही भेट पूर्वनियोजित होती असं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। काय अपडेट? खरं तर आपण बघितलं तर काल ही रात्री 10 वाजता भेट झाली आहे। साधारणतः 10 वाजता जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गेले आणि 11:15च्या सुमारास ते तिथून बाहेर पडले आणि सुनील तटकरे मात्र साधारणतः 11:20च्या सुमारास वर्षा या निवासस्थानावरून बाहेर पडले। त्यामुळे जी चर्चा आहे की त्यांची एकत्रित भेट झाली ही होऊही शकते आणि नाही पण होऊ शकत, कारण वेळा ज्या आहेत त्या थोड्या मागे पुढे होताना आपल्याला दिसून येतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जयंत पाटील यांच्या वतीने असं सांगण्यात आलेलं की इस्लामपूरची जी काही या ठिकाणी नगराध्यक्षपदाची जे उमेदवार होते किंवा नगराध्यक्ष जे होते त्यांची निवड जी आहे ती रद्दबातल ठरवण्यात आली आणि या मुद्द्यावर जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेले होते अशी वरची माहिती आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये इतर काही राजकीय मुद्द्यांवर बोलणं झालं नाही असं सुद्धा जयंत पाटील म्हणत असले तरी हा काही योगायोग असू शकत नाही। गेले 2-4 दिवस जो काही योगायोग होतोय सातत्यानं तो योगायोग पाहता राजकारणामध्ये इतका योगायोग होत नसतो आणि त्यामुळं पडद्याच्या मागे काहीतरी राजकीय मोठ्या घडामोडी घडत आहेत हे जवळपास स्पष्ट होत आहे। एकीकडे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि त्यानंतर किंवा त्याच्या जवळपासच सुनील तटकरे यांचं सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं या गोष्टी काही योगायोग असू शकत नाही। त्यामुळे नेमकं पडद्याच्या मागे काय घडतं आहे याच्यावरून खूप राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत। अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात आपण बघितलेलं होतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा एनडीए मध्ये सहभागी होणार किंवा त्यांना समर्थन देणार असं जवळपास स्पष्ट झालेलं होतं, परंतु त्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः पूर्णविराम लावला होता। हे झाल्यानंतर आपण बघितलं की काल रात्री पुन्हा या नव्यानं घडामोडी घडत आहेत। त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होतोय असं सुद्धा बोललं जात आहे। 20 तारखेपासून राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या ज्या भेटीगाठी होत आहेत, एकीकडे आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्र्यांना भेटायला जातात, दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षा निवासस्थानी जातात। या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या नवीन राजकीय समीकरण किंवा नवीन काही राजकीय मोठ्या घडामोडी यांच्याकडे अंगुली निर्देश करणार आहे आणि त्याच दृष्टीनं या घडामोडी येत्या काळात घडताना आपल्याला दिसून येत आहेत। ठीक आहे प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटं बैठक झाली। फुटीर खासदारांसह भाजप अध्यक्ष नितीन नबीनही या बैठकीला उपस्थित होते अशी माहिती आहे। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। तो मीटिंग हुई, सदिच्छा भेंट थी और अमित भाई के साथ हमारे 6 सांसद थे, उनकी बैठक हुई है। सदिच्छा भेंट थी और उनके चुनाव क्षेत्र के विकास कार्यों के बारे में चर्चा।
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीची इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे। 6 खासदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत विस्तीर्ण चर्चा झाली आहे। दरम्यान शिवसेनेला आगामी मंत्रिमंडळात अतिरिक्त 2 मंत्रिपदं देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। यावेळी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांवर आणि आवश्यक निधीच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याचं कळतंय। तसंच विकास कामांसाठी केंद्राकडून कोणतीही कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी दिल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक झाली असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। खासदारांच्या भेटीनंतर स्वतंत्र बैठक पार पडली। शिंदे आणि शहांमध्ये सुमारे 15 मिनिटं चर्चा झाली। तर या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। 6 खासदारांसोबत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहांची बैठक झाल्यानंतर अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र बैठक झाली असल्याचं कळतंय। या खासदारांच्या भेटीनंतर स्वतंत्र ही बैठक झाली। शिंदे आणि शहांमध्ये सुमारे 15 मिनिटं चर्चा या बैठकीत झाली असल्याचं कळतंय। बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ शिंदे आणि अमित शहांची स्वतंत्र बैठक देखील पार पडली। खासदारांच्या भेटीनंतर अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये स्वतंत्र बैठक झाली। शिंदे आणि शहांमध्ये सुमारे 15 मिनिटं या बैठकीदरम्यान चर्चा झाली। तर बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अमित शहांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी आता समोर येते आहे। खासदार समन्वयाची जबाबदारी श्रीकांत शिंदेंवर देण्यात आली असल्याचं सूत्रांकडून कळतंय। विकास कामांना निधी कमी पडणार नाही असा शब्द शहांनी दिलाय। शहांचं शिंदेंसमोर खासदारांना आश्वासन दिलं गेलं असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। तुम्ही निश्चिंत राहा, शहांनी बैठकीत हा शब्द दिला असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुढची बातमी पाहूयात। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि त्या दरम्यान अनेक झाडं कोसळल्याच्या घटना समोर आल्या। त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरासमोरील झाड धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील जी झाडं धोकादायक आहेत त्या झाडांवर एक पेपर पोस्टर लावण्यात आलेलं आहे। हे झाड पडू शकतं असं त्या पोस्टरवर उल्लेख आहे। महत्त्वाचं म्हणजे असेच पोस्टर मनपातर्फे राज ठाकरेंच्या घरासमोरील असणाऱ्या एका झाडावर देखील लावण्यात आलेलं आहे। मात्र नोटीस लावून 3 ते 4 दिवस झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची ॲक्शन इथे घेतली गेली नाहीये आणि त्यामुळे प्रशासन झाड पडण्याची वाट पाहतंय का असा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामध्ये अनेक झाडं आपण पडताना पाहिली। खरं तर चेंबूरची घटना घडली, त्यात एक झाड पडून एका शालेय विद्यार्थ्याचा जो आहे तो मृत्यू देखील झाला होता। त्यानंतर अनेक झाडांचा प्रश्न हा ऐरणीवरती आला। सध्या मी आहे मुंबईच्या शिवाजी पार्क या भागामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय हे आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं घर आणि इथे आपण आज उभे आहोत। त्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंच्या घराच्या समोरचंच झाड जे आहे ते धोकादायक आहे आणि हे आम्ही म्हणत नाहीये, हे स्वतः मुंबई महानगरपालिका म्हणते। आपण पाहतोय की या झाडावरती इथे एक त्यांनी नोटीस देखील लावण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेकडून। ते मुंबई महानगरपालिकेचं बोधचिन्ह लोगो आहे, वॉर्निंग म्हणजेच सावधान, ड्युरिंग हेवी रेन अँड विंड्स ट्री मे फॉल, बी अवेअर असं याच्यावरती लिहिलं आहे। म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस किंवा सोसाट्याचा वारा जर सुरू झाला तर हे झाड पडू शकतं, सावधान। म्हणजे आता मुंबईकरांनी रस्त्याने चालताना या नोटिशी वाचायच्या आणि झाड जर असेल तर रस्ता क्रॉस करून जायचं का असे प्रश्न पडलेले आहेत। बरं, ही जी नोटीस लावली आहे ही मुळात पेपरची आहे। उद्या पाऊस आला आणि नोटीस निघून गेली इकडून किंवा नोटीस विरघळून गेली, पडून गेली, पेपर फाटला तर मग लोकांना याबाबत कसं कळेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे झाड धोकादायक आहे तर या झाडाची छाटणी का होत नाही असा आणखी एक प्रश्न इथे पडतो। कारण की ही नोटीस लावून 3 ते 4 दिवस झालेले आहेत आणि या 3 ते 4 दिवसांमध्ये या झाडावरती कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे, कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आलेली नाही आहे। त्याच्यामुळे आता हे झाड पडायची वाट पाहतायत का असा देखील प्रश्न निर्माण होतो। महत्त्व यासाठी प्राप्त होतं कारण की हे झाड जे आहे ते एक्झॅक्टली राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। त्याच्यामुळे उद्या जर कदाचित हे झाड पडलं तर या भागामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते। मुंबई महानगरपालिका काही कारवाई करणार आहे का असा प्रश्न आता
सामान्य मुंबईकरांना पडू लागलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, शिवाजी पार्क.